प्रेक्षको नमस्कार. सह्याद्री वाहिनीवरती या विशेष कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर प्रशांत जाधव आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रो, भाषा, धर्म, पंथ सर्वसमावेशक एक संघ लोकशाही राष्ट्र म्हणून आज भारत जगाच्या पटलावरती एक सक्षम राष्ट्र म्हणून उभं राहत आहे, समोर येत आहे. प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये, प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये ही अतिशय अभिमानास्पद गोष्ट आणि ते बाळगून आहेच प्रत्येकजण आपल्या उराशी. मित्रो, या मानसिकतेला आणि या विचारांना बळकटी देणारं जर कोणता दस्तावेज किंवा डॉक्युमेंट असेल तर ते म्हणजे ते प्रतिष्ठान आणि अधिष्ठान, ते म्हणजे आपलं भारतीय संविधान, म्हणजेच आपली राज्यघटना. मित्रो, स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट 1947 साली स्वतंत्र भारत तयार झाला आणि त्यानंतर 26 जानेवारी 1950 या तारखेला प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो, ज्या दिवशी संविधान हे अंमलात आणलं गेलं. पण या दोन महत्त्वाच्या तारखांच्या मध्ये एक अतिशय सुवर्ण अक्षराने लिहिण्याजोगी तारीख, ती म्हणजे 26 नोव्हेंबर 1949. या दिवशी घटनाकारांनी म्हणजे संविधानकर्त्यांनी घटना जी तयार झालेली होती, त्याचा मसुदा जो तयार झाला होता, तो घटना सभेसमोर, समितीसमोर मांडला गेला, प्रस्तुत केला गेला. आणि या दिवसाची आठवण, याचं स्मरण म्हणून आज आपण विशेष कार्यक्रम सह्याद्री वाहिनीवरती घेत आहोत. आपला आजचा विषय आपण स्क्रीनवर पाहू शकता. आपला आजचा विषय आहे संविधान दिन विशेष कार्यक्रम. आणि या कार्यक्रमामध्ये, संविधान दिनाच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत इथे उपस्थित आहेत एक हुरहुन्नरी, एक उत्तुंग व्यक्तिमत्व, ज्यांना या विषयाचा अभ्यास, गाढा अभ्यासक आहेत ते, आणि याची जाण त्यांना, सखोल असं ज्ञान त्यांना या विषयाबाबतीचं आहे, असे निवृत्त न्यायमूर्ती श्री CL थूल. सर, सह्याद्री वाहिनीवरती आपलं मनपूर्वक स्वागत. मित्रहो, अगदी थोडक्यात सरांची ओळख करून द्यायची तर ती म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या मानवाधिकार आयोगाचे माजी अध्यक्षपद सरांनी भूषवलेले आहे. त्यानंतर अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवलेले आहे. आणि त्यांच्या या सेवाभावी वृत्ती आणि समर्पित भावनेने काम करण्याच्या वृत्तीला एक पोचपावती म्हणून 2019 मध्ये त्यांना ग्लोबल बुद्धिस्ट अँबॅसेडर अवॉर्ड हा देऊन त्यांना सन्मानितही करण्यात आलेले आहे. त्याशिवाय अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहे. अगदी सांगायचं झालं तर कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीकडून त्यांना ह्युमन राईट्स म्हणजे मानवाधिकाराच्या बाबतीत डॉक्टरेटही प्रदान करण्यात आलेली आहे. त्याशिवाय अजून अनेक असे पुरस्कार आणि अनेक असे गोष्टी त्यांच्या बाबतीत झालेल्या आहेत. मोठमोठ्या गोष्टी सांगता येतील, पण वेळेची मर्यादा लक्षात घेता फक्त मी काही गोष्टींचा उल्लेख इथे केलेला आहे. मित्रो, या चर्चेला आपण पुढे नेणार आहोत. संविधान दिनाच्या या चर्चेला आपण पुढे नेणार आहोत. चला तर मित्रो, आजच्या या संविधान दिनाच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपण आपले पाहुणे, मार्गदर्शक श्री CS थूल यांना आपण आपले प्रश्न विचारून या चर्चेला पुढे नेऊया. सर, पुन्हा एकदा आपलं या विशेष कार्यक्रमामध्ये स्वागत. नमस्कार सर. संविधान दिनाची जेव्हा आपण चर्चा करतोय त्यावेळी पहिला प्रश्न हा महत्त्वाचा जो माझ्या मनात येतो तो म्हणजे संविधान दिन हा कधीपासून साधारण साजरा केला जातो आणि त्याच्या मागचा मुख्य उद्देश हा नेमका काय, काय सांगाल? सर्वप्रथम माझ्या सर्व भारतीय बंधू आणि भगिनींना आजच्या 75व्या संविधान दिनानिमित्त, 75वा संविधान दिन म्हणजे हिरक महोत्सव, ह्या दिवशी सर्वांना माझा भारतीय बंधू आणि भगिनींना माझा जय हिंद, जय भारत. आज ज्यावेळी आपल्याला स्वातंत्र्य प्राप्त झाले आणि स्वातंत्र्य प्राप्त होताची जी प्रक्रिया सुरू झाली, त्या प्रक्रियेमध्ये काय काय घटना घडल्याने कशा प्रकारे त्याची वाटचाल झाली आणि शेवटी 26 नोव्हेंबर 1949ला कशा प्रकारे हे संविधान देशाला अर्पण करण्यात आले आणि तो दिन जो आहे तो दिन कशा प्रकारे पुढे गेला आणि कसं संविधान आपल्याला आलं, ह्याची पुन्हा चर्चा करून लोकांना, ह्या देशातील सर्व लोकांना संविधान हा एक डॉक्युमेंट नाही, हा नुसता एक दस्तावेज नाही, तर
ह्या देशाला मार्गदर्शन देणारा एक आपला धर्मग्रंथ आहे. आपला हा राजधर्माचा ग्रंथ आहे आणि त्या ग्रंथाचं मुळेच आजचा इतक्या ह्या विपरीत परिस्थितीमध्ये हा देश अत्यंत समर्थपणे उभा आहे. आणि समर्थपणे उभाच नाही तर जगामध्ये आपल्या भारतीय संविधानाची अत्यंत सन्मानाने आणि फार आदराने त्याची लोक अपेक्षा करतात आणि त्याच्या प्रकारे मार्गदर्शन करतात. आणि हे करत असताना आपल्याला बघायचं आहे की या संविधानाचा आत्मा काय आहे. आणि आज संविधान दिनानिमित्त आपण सुरू करताना सर्व भारतीयांना माझं नम्र निवेदन आहे आणि विनंती आहे की आमच्या भारताची जी संविधान आहे त्या संविधानाची प्रास्ताविका, ह्या प्रास्ताविका म्हणजे आत्मा त्या संविधानाचा, त्याची आपण पहिल्यांदा जी काही शपथ आहे ती शपथ आपल्यापुढे मी मांडतो. सर, आमच्या प्रास्ताविकामध्ये अत्यंत स्पष्ट शब्दात जी मांडणी केली आहे काय, आम्ही भारताचे देश, आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना यांचे स्वातंत्र्य, न्याय, समता, स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता, राष्ट्राची एकता आणि एकात्मता याचे आश्वासन देणारी बंधुता, म्हणजे न्याय, इक्वॅलिटी, समता, बंधुता आणि व्यक्तीची प्रतिष्ठा ही याच्याप्रमाणे अशा प्रकारे प्रवृत्त करण्याचा संकल्पपूर्ण निर्धार करून हे संविधान 26 नोव्हेंबर 1949ला देशार्पण केलेलं आहे. आणि हा आहे आपल्या संविधानाचा आत्मा. त्यात काय सांगितलं आहे, सगळ्या प्रकारे सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय, विचाराची, उपासनेची, व्यक्तीची आहे त्याचे तुम्हाला स्वातंत्र्य आणि दर्जाची आणि संधीची, अपॉर्च्युनिटी अँड स्टेटस याची तुम्हाला इक्वॅलिटी, समान संधी. हो, आपण पाहिलं की आपल्या संविधानाचं जे प्रिएम्बल आहे, प्रस्तावना आहे, त्यामध्ये सरांनी जी प्रिएम्बलमध्ये जी प्रस्तावना वाचून ती प्रस्तावना जी वाचून दाखवली त्यामध्ये लिहिलेल्या गोष्टी आणि संविधान दिनाचा हा दिन साजरा करण्यामागचा जो मुख्य हेतू आहे तो मुळात हाच आहे की जेणेकरून संविधानाच्या या सर्व सूत्रांचं, या सर्व मूल्यांचं स्मरण व्हावं प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक नागरिकांना. आणि त्याच्या मागचा प्रपंचच हा आहे मुळात, म्हणजे बंधुता, समता आणि न्याय या त्रिसूत्रीवरती आधारित आपलं संविधान जे आहे त्याबद्दलच हे त्याबद्दल एक अभिप्राय सरांनी आता इथं दिला. सर, आपण अजून काही सविस्तर गोष्टींकडे येणार आहोत, पण साधारण आपण जेव्हा संविधान दिन साजरा करतोय तर त्याची व्यापकता काय आहे, कोणत्या पद्धतीने साधारण देशभर याची साजरीकरण कसं केलं जातंय? सर, एक गोष्ट लक्षात घ्या की आपला देश हा विविध भाषा, विविध चालीरीती, विविध धर्म आणि भौगोलिक विविधता यांनी परिपूर्ण आहे. अक्षरशः बरोबर. आणि प्रत्येकाची भाषा, प्रत्येकाचं चालीरीती आणि धर्म अलग अलग प्रकार, पण ह्या सर्वांना एका सूत्रात बांधून ठेवणं आणि सगळ्यांना न्याय कसा मिळेल, त्यांचं म्हणजे दर्जा आणि समान संधी कशी मिळेल, त्यानंतर त्यांच्या परंपरा कशा जोपासल्या जातील, ह्या सर्व गोष्टीचा विचार ह्या आपल्या संविधानामध्ये येतो. ही गोष्ट आपल्याला इतर कुठेही अशा दुसऱ्या संविधानामध्ये मिळणार नाही. आणि म्हणून हे संविधान जे आहे, हे संविधान तयार करताना जे संविधान
ज्यावेळेस ब्रिटिशांनी आपलं स्वातंत्र्य द्यायचा विचार केला त्यावेळेस त्याच्या अगोदर ज्या प्रक्रिया झाल्या की पहिल्यांदा त्यांनी 296 लोकांची आपल्याला एक कमिटी त्यांनी नेमली निर्णयाची. त्याचे राजेंद्र प्रसाद त्याचे अध्यक्ष होते. त्या राजेंद्र प्रसाद ज्यावेळेस अध्यक्ष असताना मग त्यामध्ये त्यांनी 3 कमिट्या अलग अलग बनवल्या. एक डॉक्टर राजेंद्र प्रसादांच्या अध्यक्षतेखाली, दुसरी पंडित जवाहरलाल नेहरूच्या अध्यक्षतेखाली आणि तिसरी कमिटी सरदार वल्लभभाई पटेल त्याच्यात. पण हे प्रतिनिधी नेमताना त्यांनी त्या अलग अलग प्रकारच्या राज्यातून विविध मतदारसंघातून त्यांचे प्रतिनिधी निवडून त्या लोकांना त्याच्यामध्ये स्थान दिलं होतं आणि त्या प्रकारे निर्णय हे एक महत्त्वाची गोष्ट असून त्यावेळेस आपण बघावं लागेल की आपल्या देशाचा कसा पुरोगामी विचारसरणी आहे. त्या काळामध्ये म्हणजे 47, 45, 46च्या पासून तर 46 म्हणजे 47पर्यंत आणि नंतर आपण 50. ह्यावेळी देखील ज्यावेळेस विदेशामध्ये महिलांना मताचा अधिकार नव्हते किंवा त्यांना हक्क नव्हते कोणते, त्यावेळी आम्ही आमच्या ह्या संविधान सभेमध्ये, घटना समिती वेगळी आणि संविधान सभा जी वेगळी आहे, बरोबर, त्यामध्ये आमच्याकडे 15 महिला होत्या त्या काळामध्ये. म्हणजे त्यांचेही प्रश्न आणि त्या विविध भागातल्या, बंगालमधल्या होत्या, साऊथमधल्या होत्या, त्यानंतर उत्तर प्रदेशातल्या होत्या, महाराष्ट्रातल्या होत्या, म्हणजे विविध प्रांतातील महिलांना देखील त्याच्यात प्रतिनिधित्व दिलं. उदाहरणार्थ आपण घ्या दुर्गाताई भागवत, त्यानंतर तुम्ही पाहता की बेगम एजाज रसूल, पूर्णिमा बॅनर्जी, राजकुमारी अमृत कौर, रेणुका रे, सरोजिनी नायडू, विजयलक्ष्मी पंडित, स्वामीनाथन, अम्मू स्वामीनाथन, सुचारा कृपलानी, म्हणजे ह्या सर्व स्वातंत्र्याच्या चळवळीत स्वतः भाग घेतलेल्या आणि ह्या सगळ्या विदुषी होत्या. अत्यंत विद्वान, हुशार आणि विविध विषयाशी त्यांचं अत्यंत चांगल्या प्रकारे अभ्यास होता. अशा व्यक्ती देखील त्या संविधान सभेत होत्या आणि त्या 3 कमिट्यामध्ये त्या वाटल्या गेले होते. प्रत्येकानं अलग अलग विषय दिले होते आणि हे 296 जे प्रतिनिधी होते ते प्रतिनिधी असे चालू. आता काय होतं की प्रत्येक याच्यामध्ये ज्यावेळेस आपण प्रतिनिधी नेमतो आणि प्रतिनिधी नेमत असताना ज्यावेळी देशाचे तुकडे झाले, विभाजन झालं भारत आणि पाकिस्तान, त्यामुळे बंगालमधला बराचसा भाग जो होता, हा बंगालमधला बराचसा भाग यातून आणि उत्तर प्रदेशातील आपला सिंध वगैरे हा प्रांत आहे, त्यामध्ये बरेचसे जे सदस्य होते त्यांची सदस्या रद्द झाली. उदाहरणार्थ बाबासाहेब आंबेडकरांना ज्यावेळी इथून मुंबईमधून त्यांना संविधान सभेमध्ये प्रवेश मिळाला नाही, त्यांचे पराभूत झाले ते, पण बॅरिस्टर जोगीनाथ नंद मंडल यांनी त्यांना त्यांच्या मतदारसंघातून बंगालमधून प्रतिनिधी पाठवलं संविधान सभेचं त्यांना प्रतिनिधी पाठवल्यानंतर ते आले इथे. पण झालं काय, पुन्हा ज्या विभाजन झालं 14 ऑगस्टला 47ला, त्यावेळेस त्यांचं मत हे निघून गेलं पुन्हा, कारण त्यांचा जो प्रदेश होता तो पाकिस्तानमध्ये गेला होता. पण त्यांनी ज्या 3ही कमिट्यामध्ये त्यांनी जे काम केलं होतं आणि त्यांचं काम सर्व जे त्या समितीचे अध्यक्ष वगैरे होते म्हणजे पंडित नेहरूजी, त्यानंतर आपल्या वल्लभभाई पटेल आणि राजेंद्र प्रसाद, कधी कधी मतभेदामुळे हा माणूस मला नको म्हणून आपण चांगल्या माणसाला डावलतो, तसं त्यावेळेस झालं होतं. एका कोणत्या सदस्यानं म्हटलं होतं का आंबेडकर कशी येतील या कमिटीमध्ये, पाहतो मी त्यांना येऊ देणार नाही, मी दारा खिडक्या बंद केल्या. पण त्यांनी केलेलं कार्य इतकं बहुमूल्य होतं की 30 जून 47ला डॉक्टर राजेंद्र प्रसादांनी महाराष्ट्राचे त्यावेळेचे मुंबईचे जे मुख्यमंत्री होते बाळासाहेब खेर, त्यांना पत्र लिहिलं आणि त्यांना सांगितलं की मला 14 ऑगस्ट 47पर्यंत कुठल्याही परिस्थितीमध्ये डॉक्टर आंबेडकर मला ह्या कमिटीमध्ये पाहिजे. कारण त्यावेळेस बॅरिस्टर जयकरांनी सोडलेलं होतं, त्यामुळे त्यांना काढण्यात आलं होतं. म्हणून एक सदस्य जागा होती मुंबईच्या याची, त्यामध्ये
राजेंद्र प्रसादांनी बाळासाहेब खेरटना पत्र लिहून की बा हाऊ ही इज इंडिस्पेन्सिबल, म्हणजे ह्या माणसाशिवाय आपल्याला घटना कशी तयार करता येणार नाही, म्हणून त्यांना 30 जून 47ला पत्र पाठवून 15 दिवसात आणि 15 दिवसामध्ये त्यांना पुन्हा घेण्यात आलं आणि मग ते घटना समितीचे अध्यक्ष बनले. आपल्याला माहीत आहे घटना समिती जी आहे त्या घटना समितीमध्ये 7 मेंबर होते. अलादी कृष्णस्वामी अय्यर, त्यानंतर एन शिव अय्यंगार, नंतर तुमचे बॅरिस्टर मुन्शी, सादुल्ला खान, एन शिवराज, नंतर खेतान, मित्तल, हे सगळे त्यावेळेस त्यांच्या तिथे असताना इतके विद्वान लोक. पण काय झालं, कोणी आपल्या राजकीय कामामुळे बाहेर, कोणी आउट ऑफ इंडिया, कोणी प्रकृतीमुळे, शेवटी मग एकट्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर कॉन्स्टिट्यूशन केलं. आणि हे मी म्हणत नाही, ज्यावेळी संविधान सादर झालं 26ला आणि त्याच्यानंतर ज्या सभा झाल्या त्यात पट्टाभी सीतारामय्या, टी कृष्णमाचारी, त्यानंतर दुर्गा भागवत मॅडम आणि अशा बऱ्याचशा त्यावेळेसच्या त्या 296 पैकी लोकांनी अत्यंत स्पष्ट शब्दात हे कबूल केलं की डॉक्टर आंबेडकर, बिकॉज ऑफ हिम ओनली दिस बेस्ट कॉन्स्टिट्यूशन ऑफ द वर्ल्ड, जगातील सर्वात उत्कृष्ट असं संविधान आम्हाला मिळालेलं आहे. आणि त्याचे आपल्याला बऱ्याचशा गोष्टी दिसतात की कसं इतर देशही आपल्या नवीन नवीन देश जे झालेले आहेत किंवा त्या लोकांनी देखील इतर त्यावेळेचं संविधान असताना देखील आपल्या संविधानाचा फॉलो. म्हणजे सर, जगातलं सर्वोत्कृष्ट असं संविधान जे निर्माण झालं त्यामागची जी भावना, त्यामागचं जे चर्वण आणि त्यामागची जे मंथन, विचार मंथन झालेले किती लोक त्यामध्ये सहभागी होती, घटनाकारांनी किती विचार करून आणि अभ्यासपूर्ण हा दस्तावेज तयार केलेला आहे. आणि त्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो सहयोग आणि त्यांचं तिथे असणं हे ह्या संविधानाला एक कलाटणी देणारी घटना नक्कीच ठरलेली आहे. सरांच्या उत्तरातून आपण ते पाहिलेलं आहे. आपण या संविधानाबद्दलच्या अजून काही बारकावे आणि काही गोष्टी अजून समजून घेणार आहोत सरांकडून. पण आता वेळ झाली आहे मित्र एका छोट्याशा विश्रांतीची. तर कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला विशेष कार्यक्रम. ब्रेकनंतर सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आपण पाहत आहात विशेष कार्यक्रम. संविधान दिनाच्या निमित्ताने आपण इथे घेत आहोत आणि आपले मार्गदर्शक, आज आपले पाहुणे इथे उपस्थित आहेत, ते माजी न्यायमूर्ती CL थूल सर. सर, ब्रेकवर जाण्याच्या अगोदर आपण त्या समितीमध्ये जे लोक होती आणि ज्यांचं कॉन्ट्रीब्युशन त्याच्यामध्ये आहे, सहभाग होता, ह्या सर्व गोष्टीला आपण सविस्तर सांगितलं. आता आपण काही संविधानाबद्दलच्या काही ठळक वैशिष्ट्ये ही सुद्धा जाणून घेणार आहोत. पण त्यातून मला जाणून घ्यायला आवडेल की मुळात राज्यघटना जी तयार होते त्याची बांधणी, त्याची आखणी ही कशा प्रकारे होते, काय त्याच्या मागे केलं जातं, काय सांगाल? सर्वप्रथम जेव्हा कुठली संविधान आपण तयार करतो किंवा कुठलाही कायदा तयार करतो, हा मूळतः त्या देशातील सर्वसामान्य नागरिकाच्या विकासाकरता, त्याच्या सुरक्षितेकरता आणि पर्यायाने व्यक्तीचा जेव्हा विकास आणि त्याची सुरक्षितता असते तेव्हा त्या देशाचा विकास देखील होत असतो. त्या अनुषंगाने ज्यावेळी संविधान तयार करण्यात आलं, मी मग आपणाला बोललो आहे की भारत हा विविध चालीरीतीचा, विविध भाषेचा, विविध परंपरांचा आणि विविध धर्माच्या वर कार्यरत असलेला देश आहे. या सर्वांना एकसूत्रीपणात बांधून ह्या देशाची एकात्मता कायम राहावी आणि त्यातून समाज बांधव आणि समाजाची जी एकमेकाप्रती असलेली भावना ही सतत कायम राहावी ह्या दृष्टिकोनातून विचार करण्यात येतो. आणि जोपर्यंत त्या देशामध्ये, कुठल्याही देशामध्ये लोकांमध्ये सामंजस्य नसेल आणि अशांतता जर आली तर त्या देशाची प्रगती होऊ शकत नाही. विचाराची विविधता असते, राज्यकर्त्यांच्या विचारामध्ये विविधता असते, परंतु त्यांचा सर्वांचा उद्देश एकच असतो की पर्यायाने आमच्या देशाचा आणि देशातील नागरिकांचा विकास व्हावा. आणि त्यामुळेच
ही जी संविधान तयार करत असताना ही मूळ कल्पना की ह्या देशाचा सर्वांगीण विकास कसा होईल हाच पुढे ठेवण्यात आलेला होता आणि त्या याच्यातूनच ते संविधान आपण निर्माण केलेलं आहे. सर, आता एकंदरीत तुम्ही त्याचं ठळक वैशिष्ट्ये अशी काही सांगितली संविधानातली, तर संविधानाचे म्हणजे लोकशाहीचे काही स्तंभ मानले गेलेले आहेत. हो. त्यामध्ये न्यायव्यवस्था, ज्युडिशरी हा अतिशय महत्त्वाचा स्तंभ मानला गेलेला आहे आणि आपला अनुभव ज्युडिशरी आणि न्यायव्यवस्थेचा खूप सखोल आहे. तर या न्यायव्यवस्थेबद्दल आपण संविधानाने त्याची निर्मिती, त्याचे संचालन ह्या सर्व गोष्टींबद्दल काय काय निर्देश दिलेले आहेत? बघा, ज्यावेळी इतर सर्व स्तंभ ही अशी संकल्पना असते काही ज्यांचे आणि विचार असतात की हा कुठल्या ना कुठल्या दबावाखाली येऊ शकतो, म्हणून स्वतंत्र न्याय यंत्रणा, इंडिपेंडंट ज्युडिशरी ही सगळ्यात महत्त्वाची संकल्पना आपल्या संविधानामध्ये आहे. आणि त्यामुळेच आज आपण पाहतो आहोत की हा देश अत्यंत सूत्रबद्धपणे आणि व्यवस्थित रीतीने न्यायव्यवस्थेच्याच मार्गदर्शनाखाली आणि निर्देशाखाली व्यवस्थित रीतीने चाललेला आहे. आणि सर्व ज्या काही राजकीय व्यवस्था निर्णया काळात येतात त्या सर्व देखील शेवटपर्यंत न्यायव्यवस्थेच्याच आदेशांनी आणि त्यांच्याच जे काही आपलं संविधान आहे ज्या ठिकाणी त्याची विश्लेषण करण्याची गरज येते त्या विश्लेषणाच्या माध्यमातूनच आपल्या ह्या देशामध्ये न्यायव्यवस्था ही अत्यंत निपक्षपाती आणि निष्ठुरपणे कार्य करत असल्यामुळे हा जो स्तंभ आहे देशाचा संविधानामध्ये, त्या संविधानाच्या न्यायव्यवस्थेमुळेच आपण अत्यंत ह्या देशातील लोकांचं जीवन सुरक्षित आहे. कार्यकर्त्यांचं देखील त्यांची वाटचाल ही देखील याच्याप्रमाणे आहे आणि पर्यायाने ज्या ठिकाणी काही गैरव्यवहार दिसले त्या ठिकाणी चपराक देतात, परंतु उद्देश त्यांचा न्यायव्यवस्थेचा कुणावरही आकर्ष नसून देशाचा विकास कशा प्रकारे होईल हाच त्या न्यायव्यवस्थेचा असल्यामुळे ह्या देशातली न्यायव्यवस्था ही चांगल्या प्रकारे कार्यरत आहे. सर, मानवाधिकार या अनुषंगाने न्यायव्यवस्थेकडे आपण कसं बघता की मूलभूत हक्क जी नागरिकांची आहेत, जी संविधानामध्ये आज संविधानाने देऊ केलेली आहेत, त्यामध्ये व्यक्ती, संस्था किंवा सरकार यांच्याकडून या मूलभूत हक्कांचा कसा त्याचं पालन केलं जाईल व्यवस्थित, याकडे न्यायव्यवस्था कशी बघते? बघा, आपल्या देशातल्या संविधानामध्ये जे विविध भाग केलेले आहेत त्यात फंडामेंटल राईट्स, मूलभूत हक्क आपण जे म्हणालात ना, ते मूलभूत आपल्या अधिकाराची आपल्याला प्रत्येक नागरिकाला हक्क दिला आहे. जसं आता आपण पाहतो, आता आपण जसं देशामध्ये प्रदेशामध्ये निवडणुका झाल्या त्या ठिकाणी व्यक्तीची प्रतिष्ठा कशी घेण्यात आलेली आहे की प्रत्येकाला एक मत. त्या ठिकाणी गरीब आहे की श्रीमंत आहे, तो सरकारी कर्मचारी आहे की मजूर आहे, हा भेदभाव नाही. बरोबर. आणि हा भेदभाव जिथे दिसला त्या ठिकाणी न्याय व्यवस्था तिथे हस्तक्षेप करेल, पण तशी परिस्थिती आपल्या देशामध्ये होत नाही. ही फार अत्यंत अभिमानाची गोष्ट आपल्याला या संविधानात दिलेली आहे. तर ह्या अशा प्रकारे आपल्या देशातील न्यायव्यवस्थेमुळेच विविधतेला देखील एकसूत्रीपणा बांधण्याचं काम न्यायव्यवस्थेने केलेलं आहे आणि आपल्या देशातील न्यायव्यवस्थेला जगामध्ये एक फार वेगळं महत्त्व आहे आणि त्याचं अनुकरण देखील विविध देश करत असतात हे दिसून येते. अतिशय सोप्या भाषेमध्ये सर आपण न्यायव्यवस्था आणि संविधान या दोन्ही गोष्टींची सांगड घातली. सर, मला पुढे जाताना असं विचारावंसं वाटतं की साधारण काळ बदलत जातो. आज 1949ची जी आपण गोष्ट करतोय आणि आज 2024, तर साधारण 75 वर्षाचा कालावधी जेव्हा लोटला जातोय तेव्हा एखादी व्यक्तीचे विचार बदलतात, व्यक्तीचे आचरणाच्या पद्धती बदलतात, एकंदरीत सगळ्याच गोष्टींमध्ये एक बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. या सगळ्या बदलणाऱ्या दृष्टिकोनातून, बदलणाऱ्या काळातून, बदलणाऱ्या जीवन व्यवस्थेतून जे संविधान आपल्याला आज 75 वर्षापूर्वी दिलं गेलेलं आहे ते कसं कालातीत आहे
आणि कशा प्रकारे त्याच्यामध्येही बदल घडतो का या सगळ्या गोष्टी बरोबर आणि तो घडत जर असेल तर तो कशा प्रकारे आणि काही उदाहरणांसकट आपण ते गोष्टी सांगू शकाल का? फारच अत्यंत महत्त्वाचा आणि एखादा आपला जो ग्रंथ तयार झालेला आहे त्या ग्रंथाचं पुढे आजच्या काळात आणि पूर्वीच्या काळात काय महत्त्व होतं ह्याबद्दल आपण फार अत्यंत महत्त्वाचा आणि चांगला प्रश्न विचारला. बघा, आपल्या देशाचे संविधान जे आहे हे रिटन कॉन्स्टिट्यूशन आहे, हे लिखित स्वरूपाचं आहे. आणि असं लिखित स्वरूपाचं जे संविधान, कारण आपण संविधान तयार करताना जी घटना समिती होती त्या घटना समितीच्या अध्यक्षांनी आणि सदस्यांनी जगातील अनेक देशाच्या संविधानाचा त्यांनी अभ्यास करून आपले निकष काढलेले आहेत. आता लिखित कॉन्स्टिट्यूशन म्हटल्यानंतर अमेरिकेचे कॉन्स्टिट्यूशन आपण बघाल 1789ची ती कॉन्स्टिट्यूशन आहे. परंतु इतक्या वर्षांनंतरही आजही ती कॉन्स्टिट्यूशन कशामध्ये आहे, त्यात केलेली तरतूद, ती तरतूद अशी की त्या त्या देशातील जी काही आर्थिक सामाजिक परिस्थिती आहे, सांस्कृतिक आर्थिक आणि ह्या ज्या संकल्पना आहेत त्या बदलत जातात. कारण टेक्नॉलॉजी आहे, एज्युकेशन आहे, कारण शिक्षण हा महत्त्वाचा भाग आहे, त्याच्याप्रमाणे ह्या विचार बदलतातच. तर आता 1789ला झालेलं संविधान एका दृष्टिकोनात पाहिलं तर म्हणजे आता कालबाह्य होते, परंतु नाही. त्यामध्ये त्यांनी जे तरतूद करून ठेवलेली आहे की त्या त्या काळातील परिस्थितीनुरूप हे संविधान जे आहे त्याच्यात तुम्ही सुधारणा करा. पण त्या सुधारणा कशा असायला पाहिजेत की त्या देशातील नागरिकाला आणि पर्यायाने देशाची राजकीय आणि आर्थिक परिस्थिती, सांस्कृतिक परिस्थिती ही चांगल्या प्रकारे डेव्हलप व्हावी आणि त्यांना संरक्षण मिळावं त्या दृष्टिकोन. आणि आपल्या कॉन्स्टिट्यूशनचा देखील अत्यंत सुस्पष्टपणे त्याच्यामध्ये त्याने तो विचार मांडलेला आहे की तुम्ही आपले संविधान जे आहे त्या संविधानामध्ये कालानुरूप झालेल्या विविध प्रकारच्या बदलांमुळे, परंपरांमुळे, चालीरीतीमुळे, आर्थिक व्यवस्थेमुळे ज्या काही बदल आहेत ते बदल तुम्ही तुमच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये दुरुस्ती करून ॲक्सेप्ट करा. नुकतंच आता मागच्या याच्या आठवड्यामध्ये जी काही संविधानामध्ये 1976ला 42वी सुधारणा आली होती आणि काही प्रिॲम्बलमध्ये शब्द बदलायचे त्यांनी सांगितलं होतं. म्हणजे समाजवादी, काही लोकांचं म्हणणं होतं समाजवादी म्हणजे तुम्ही निव्वळ हे जे करता आहात हे तुम्ही कम्युनिझमकडे तुम्ही जात आहात. पण कोर्टाने मगाशी जो प्रश्न विचारला की कोर्टाने त्याला स्पष्टीकरण दिलं की नाही, धर्मनिरपेक्ष म्हणजे एक कोणता धर्म नाही, तर सर्व धर्माचा आदर करा. धर्मनिरपेक्ष म्हणजे सर्व धर्माचा तुम्ही योग्य प्रकारे आदर करा आणि त्यामुळे बंधुभाव कायम ठेवा. आणि अशा ह्या बंधुभाव कायम ठेवण्याच्या दृष्टिकोनातून किंवा आर्थिक विकास करायच्या दृष्टिकोनातून पूर्वीची जी 50 वर्षापूर्वीची की 75 वर्षापूर्वीची जी परिस्थिती होती ती आता राहिलेली नाही आहे. यांत्रिक युग आलेलं आहे, टेक्नॉलॉजी खूप पुढे गेलेली आहे. अशा वेळी त्या टेक्नॉलॉजीचा वापर करून कसा करता येईल तो आपण आपल्या संविधानामध्ये थोडंसं त्याच्यामध्ये दुरुस्ती करायची, त्यात सुधारणा करायची. परंतु मूळ जे कॉन्स्टिट्यूशन आहे त्या कॉन्स्टिट्यूशनला तुम्हाला बेसिक स्ट्रक्चर बदल आहे. याच्यावर बरेचसे जजमेंट आहेत. पहिलं जे बिहारचं जजमेंट आलं होतं 1900 त्याचा मूळ गाभा साधारण बदलता येत नाही. सर, आपण सविस्तर या उत्तराला पुन्हा घेऊया, पण आता आपल्याला कॉल आलेला आहे. आपले प्रेक्षकही अतिशय उत्सुकपणे ही चर्चा ऐकतायत, पाहतायत. शिवानंदजी निपाणूवरून आपल्याला कॉल केलेला आहे. शिवानंदजी, विचारा आपला प्रश्न, सलग पद्धतीने आपला प्रश्न विचारा. हा, नमस्कार साहेब. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हां बोला. सध्याच्या परिस्थितीमध्ये समजा एखाद्या काही कारणामुळे असो किंवा कशावर त्यावेळी म्हणजे संविधानामधील काही तरतूद असतात त्याने बदल करू शकतोय काय, आपण काही करायला चालतोय काय, म्हणजे असे काही लोकांचे विचार असतो. मग त्याबद्दल तुमचं मत काय आहे? मत काय करू शकतो? बघा, आपण जो प्रश्न. धन्यवाद शिवानंदजी, आपण अतिशय समर्पक असा प्रश्न विचारलेला आहे. मला वाटतं आपली जी चर्चा सुरू होती त्या चर्चेला अनुसरूनच हा प्रश्न आहे. त्या चर्चेला सुंदर प्रश्न आहे.
हा प्रश्न बऱ्याचशा लोकांच्या ह्याच्यात आता जसा आमच्या सहकाऱ्यांनी विचारला प्रश्न की सर आता कॉन्स्टिट्यूशनचा 75 वर्ष झाले बदलता येणार का, कसं करायला पाहिजे, काय केलं सुधारणा करायला पाहिजे. बरोबर आहे, तुम्ही प्रश्न विचारला ना. ह्या विषयावर न्यायव्यवस्थेने अत्यंत स्पष्टपणे काही निर्णय दिलेले आहेत. बिहारमध्ये जेव्हा पहिल्यांदा 1955 लँड रिफॉर्म ॲक्ट आला आणि त्यावेळेस काही लोकांनी त्यावेळेसचे मालगुजार वगैरे जे होते त्यांच्या जमिनी आणि गेल्यामुळे त्यावेळेस त्यांनी याच्यावर एक ह्या प्रकारचा कोर्टामध्ये केस केली होती. आणि नंतर दुसरी एक केस झाली ती राजस्थानमध्ये झाली, नंतर तिसरी एक केस झाली आणि शेवटची केस जी आहे केशवानंद भारतीची केस आहे. ह्या 4 प्रकरणामध्ये कोर्टाने सर्वोच्च न्यायालयाने ज्या काही आपल्या मनामध्ये काही किंतु परंतु येत होत्या, घटना बदलता येईल का वगैरे वगैरे, ह्या बाबतीमध्ये स्पष्ट त्यांनी सांगितलं की ही जे संविधान बनवण्यात आलेलं आहे हे जगातील उत्कृष्ट संविधान आहे आणि या संविधानाला जो त्यांचा मूळ गाभा आहे, मूळ स्ट्रक्चर आहे, ती ज्याची चौकट आहे, ती चौकट तुम्हाला बदलता येणार नाही. शेवटचं जे जजमेंट आलं आहे केशवानंद भारतीचं सुप्रीम कोर्टाच्या जजेसनी दिलेलं, पूर्ण फुल बेंचने दिलेलं ते जजमेंट जे आहे तो निर्णय अत्यंत परिपूर्ण असा निर्णय आहे की कॉन्स्टिट्यूशन बदलता येणार नाही. त्याच्यात तुम्ही प्रसंगानुरूप देशाच्या आणि देशातील नागरिकांच्या सुरक्षिततेच्या आणि विकासाच्या दृष्टिकोनातून त्यात आपण बदल सुचवा, त्याच्यामध्ये ॲडिशन करा, सुधारणा करा, काही पूरक सुधारणा करा, परंतु तुम्हाला संविधानाचा मूळ जो गाभा आहे, मूळ जी चौकट आहे ती तुम्हाला बदलता येत नाही. म्हणजे सर संविधान जे आहे एक इव्हॉल्विंग डॉक्युमेंट आहे, म्हणजे उत्क्रांतीत होत जाणारं डॉक्युमेंट आहे, स्टॅग्नंट नाही आहे, ते असे एका ठिकाणी थांबलेलं नाही आहे. त्यामुळे ते काळानुरूप त्यामध्ये बदल, पण कुठेही मूळ जो त्याचा गाभा आहे संविधानाचा त्याला कुठेही त्याला अबाधित ठेवून बदल हे घडवता येतात काळानुरूप. अतिशय सुंदर सर. त्यानिमित्ताने मला विचारावं असं वाटतं तुम्हाला की त्यावेळी हा प्रश्न मला वाटतं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही विचारला गेला होता की पुढे जाऊन येणाऱ्या भविष्यामध्ये हे आत्ता दिलेले जे निर्देश किंवा गोष्टी आहेत या किती समर्पक ठरतील. तर मला वाटतं त्यावरती त्यांनी जे भाषण केलं होतं त्याबद्दल जर तुम्ही काही सांगू शकाल तर नक्कीच आवडेल. ह्या विषयावर आपण जेव्हा संविधान तयार झालं ना, त्या संविधान तयार झालेल्या 2 बाबासाहेबांची जी भाषणं आहेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे, तर 17 डिसेंबर 1949चं भाषण, जेव्हा पहिल्यांदा त्या 47चं भाषण ज्या ते पहिल्यांदा दिवशी त्यांनी हे केलं जयकरांचं भाषण, नंतर 17 डिसेंबर 47ला त्यांना जयकर आदल्या दिवशी त्यांनी ते जे भाषण केलं होतं मुस्लिमच्या वगैरे बाबतीमध्ये, आणि मग त्यावर खूप गोंधळ झाला. दुसऱ्या दिवशी जेव्हा सभागृहात आले तेव्हा डॉक्टर राजेंद्र प्रसादांनी यांना अचानक सांगितलं की आंबेडकर डॉक्टर साहेब, त्यांना डॉक्टरच म्हणायचे, आंबेडकर म्हणतो डॉक्टर हा प्रश्न आहे, तुम्ही आज भाषण करा. त्यावेळेस बाबासाहेबांनी ह्या विषयावर संविधानाच्या बाबतीमध्ये आम्ही कशी वाटचाल करणार आहोत ही त्यांनी अत्यंत सुस्पष्टपणे 1.5 तास भाषण केलं. आणि त्या 1.5 तास भाषणामध्ये त्यांनी अनेक पैलू संविधानाचे, भावी संविधानाचे पैलू त्यांनी उलगडून सांगितले, खूपच उलगडून सांगितले. प्रत्येकाची त्याच्यामध्ये त्या भाषणामध्ये तुम्हाला सगळे त्याची उत्तरे मिळतात. त्यानंतर 25 नोव्हेंबर 49ला ज्यावेळेस संविधान पूर्ण झालं आणि संविधान पूर्ण झाल्यानंतर लोकार्पण करायचं होतं, देशार्पण करायचं होतं, त्यावेळी बाबासाहेबांनी ह्या सर्व बाबीचा अत्यंत समर्पकपणे आणि मोकळ्या मनाने सगळ्या प्रकारच्या मनात असलेल्या शंका कुशंकाचं लोकांना उत्तर दिलं आणि सांगितलं की हे संविधान जे आहे हे संविधान मी तुम्हाला अशा प्रकारे दिलेलं आहे की त्या संविधानाला कालानुरूप त्यात तुम्ही सुधारणा करा. आणि ते एक उदाहरण द्यायचं नेहमी की बघा, मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो की 10 सुगरणी एकत्र आल्या
आणि त्यांना तुम्हाला सांगितलं की आजचं जेवण तयार करा, तर 10 सुगरणी जर एकत्र बसला तर कधी कधी त्याचा विचका होऊ शकते, खिचडी होऊ शकते. परंतु आम्ही जेव्हा इथं बसलो तेव्हा आमच्यामध्ये संविधान समितीमध्ये, घटना समितीमध्ये आमच्यामध्ये एवढी एकवाच्यता होती, एवढे विचार आमचे प्रगल्भ होते की आम्ही एकमेकांना आदर करून तयार केले सगळं आहेत. तसं हे संविधान आहे, अत्यंत उत्कृष्ट असा हा आमचा ग्रंथ तयार केला आम्ही. हा देशाचा राजग्रंथ आहे आणि हा राजग्रंथ जो आहे, हा राजग्रंथ परिपूर्ण आहे, पण त्याची अंमलबजावणी करणारे लोक कसे राहतील त्यावर ह्या संविधानाचं भवितव्य अवलंबून आहे. म्हणून जरी आम्ही चांगलं सर्वोत्कृष्ट तुम्हाला संविधान दिलं जे तुम्हाला बदलता येणार नाही, परंतु त्याचा योग्य प्रकारे वापर कसा करायचा याचं मात्र प्रशिक्षण ह्या जे हे राहतील लोक जे काही त्याचं पालन करणारे आहेत, की इम्प्लिमेंटेशन करणाऱ्या, त्या इम्प्लिमेंटेशन करणाऱ्या त्याचा संविधानाचा कशा रीतीने वापर करायचा हे जर चांगलं केलं नाही त्या संविधानाला मात्र कलंक लागू शकतो आणि त्याबद्दल लोकांमध्ये गैरसमज होऊ शकतात. म्हणून कोणतीही गोष्ट चांगली असली पण त्याची अंमलबजावणी करणारी यंत्रणा जर कुचकामी असेल तर त्याचा काही योग्य प्रकारे परिणाम होऊ शकत नाही. पण ह्या देशामध्ये कॉन्स्टिट्यूशन आपलं जे आहे त्याला आम्ही परिपूर्ण पदोपदी सुधारणा करून करण्याची तुम्हाला मुभा याच्यात दिलेली आहे, त्याची याच्यामध्ये आम्ही सोय करून ठेवलेली आहे. आणि त्यामुळेच ज्या अनेक आपल्या संविधानामध्ये ज्या काही आपल्याला सुधारणा आढळून येतात आणि त्या काळाला अनुरूप येतात. म्हणजे आता जसं आपण पाहिलं की एका साधा मुलाचीच गोष्ट आपण घेऊया, लहानपणी आहे तो छोटे कपडे घालतो, मोठं झाला मोठं घ्यावं लागतात. म्हणजे त्याची जशी प्रगती होते तसं तुम्हाला त्याच्या प्रत्येक बाबीमध्ये सुधारणा कराव्या लागतात. तसं आपलं संविधानाचं आहे. संविधान जसं पुढे चाललेलं आहे, आता हिरक महोत्सवात आलं आहे, तसं त्या संविधानाला आपण निर्णया माध्यमातून परिपूर्णता आणत आहोत. त्यामध्ये आपण एक विचार जर मांडला तो मला पटेल तसं नाही, मी मांडलेला विचार तुम्हाला पटेल नाही, परंतु मूळ गोष्ट जी आहे ती ते चालतच असते ना. अगदी तसंच ह्या संविधानाचं आहे. या संविधानामध्ये देखील तीच गोष्ट होत आहे की आपल्या देशातील संविधान त्या परिस्थितीतून आपण त्याच्यामध्ये बदल घडवून आणतो, परंतु चुकीचा जर बदल असेल तर न्यायव्यवस्था त्याला म्हणजे एकंदरीत त्याची जी मांडणी आहे ती अशा पद्धतीने केली गेलेली आहे की एकमेकांना पूरक अशी ती व्यवस्था करून ठेवलेली आहे संविधानकर्त्यांनी. त्यावेळी मला वाटतं बाबासाहेब आंबेडकरांनी एक शब्द त्यांनी वापरला होता त्यावेळेच्या भाषणामध्ये, 25 नोव्हेंबरचा जो तुम्ही उल्लेख केला त्यामध्ये, की प्रत्येक पिढी ही नवीन राष्ट्र असतं आणि प्रत्येक नवीन राष्ट्राची नवीन गरजा असतात, नवीन विचार असतात. त्या अनुषंगाने बदल घडण्याची जी प्रक्रिया आहे त्याला एक सूत्रबद्ध पद्धतीने त्यांनी तिथे मांडून ठेवलेलं आहे. मित्र, आपण पाहिलं की संविधानाबद्दलच्या अतिशय बारकाईने आपण इथे चर्चा करत आहोत आणि संविधान काय आहे, कसं आहे, कशा प्रकारचं त्याच्यामध्ये उल्लेख केले गेलेले आहेत वेगवेगळ्या गोष्टींचा, या सर्वांची आपण अजूनही बारकाईने सरांकडून मार्गदर्शन करून घेणार आहोत. पण आत्ता इथे वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. तर कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला विशेष भाग सह्याद्री वाहिनीवर. ब्रेकनंतर पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं मनापासून स्वागत. आपण चर्चा करत आहोत आज संविधान दिनाच्या निमित्ताने विशेष कार्यक्रम, आणि आपल्या सोबत इथे मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याला इथे उपस्थित आहेत ते म्हणजे माजी न्यायमूर्ती श्री CS थूल सर. सर, ब्रेकवर जाण्या अगोदर आपण संविधान निर्मितीची जी प्रक्रिया आहे ती साधारण समजून घेतली, त्यातली वैशिष्ट्ये समजून घेतली. त्यामध्ये आपण बाबासाहेबांच्या जेव्हा भाषणाचा उल्लेख झाला त्यावेळी तुम्ही म्हणाला सुगरणीचं जे उदाहरण दिलं, त्यालाच तो धागा धरून मी तुम्हाला विचारावं असं वाटतं की महिलांचे हक्क आणि संविधान, साधारण तुम्ही थोडक्यात काही गोष्टी सांगितल्या सुरुवातीलाच, पण पुन्हा एकदा मला विचारावं असं वाटतं की महिलांचा हक्क आणि संविधान या दोन गोष्टींची सांगड तुम्ही कशी घालाल? बघा, ज्यावेळेस आपण इक्वॅलिटी, समता हा शब्द जेव्हा टाकतो त्यावेळी समता ही सर्व प्रकारची,
म्हणजे स्त्री आणि पुरुष हा देश स्त्री आणि पुरुषांचा आहे. जे हक्क पुरुषांना आहेत ते देखील स्त्रियांना पहिल्यांदा आपण मतदानाचा हक्क आपल्या भारताने दिलेला आहे. इंग्लंडला नंतर मिळाला. इतर कोणत्याही देशांमध्ये हा हक्क नव्हता, हा मतदानाचा नव्हता आणि त्यांना पहिल्या दिवसापासून भारताच्या संविधानामध्ये स्त्रियांना मतदानाचा हक्क दिला गेला आहे. अहो बघा, म्हणजे त्या घटना समितीमध्ये असणाऱ्या लोकांची काम 2 वर्ष 11 महिने 17 दिवस कॉन्स्टिट्यूशन आपले तयार व्हायला लागले. प्रदीर्घ 2 वर्ष 11 महिने 17 दिवस. आणि एवढंच नाही तर अनेक लोकांकडून अनेक विभागातून सूचना मागवण्यात आल्या होत्या की तुम्हाला काय म्हणायचं आहे. आणि किती सूचना यायच्या? 7,735 सूचना आल्या होत्या. आता एवढ्या सूचना आल्यानंतर आपल्याला दिलं तर आपण छोटंसं पुस्तक नाही वाचू शकत. 2 वर्ष 11 महिन्यात ह्या लोकांनी ह्या सगळ्या सूचना वाचल्या, त्याच्यावर चर्चा केली आणि फक्त अशा सूचना त्यांना वाटल्या की 2,473 सूचना ह्या योग्य आहेत. आणि त्या सूचनावर त्यांनी विचार मंथन केल्यानंतर 11 एकंदर त्यांच्या सिटिंग झाल्या, सेशन झाल्या 11 आणि सिटिंग झाल्या 165. अच्छा. 2 वर्ष 11 महिने 17 दिवसात. आणि ह्या प्रत्येक याच्यावर त्यांनी विचार केल्यानंतर आपण किती बनवले? आपले 295 आपण आर्टिकल्स बनवले, म्हणजे कलम बनवले. आणि 12 त्याला आपण बनवले त्याचे परिशिष्ट. म्हणजे किती सखोल जाऊन ह्या लोकांनी त्याचा विचार केला प्रत्येक बाबीचा. आता हे जे अलग अलग प्रकारातून अलग अलग देशातून, जसं आपण महिलांचा प्रश्न विचारला, महिलांचा प्रश्न होता, म्हणजे शेतमजुराचा प्रश्न होता, शासकीय कर्मचाऱ्यांचा होता, खानमजुराचा प्रश्न होता. आणि मला अजून तुम्हाला थोडंसं लोकांना सांगायचं आहे की आपल्या देशाच्या ह्या संविधानाच्या बाबतीमध्ये बाबासाहेबांचा सतत जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सतत विचार आणि येतो ना, बाबासाहेबांनी जी संधी व्हायसरायच्या याच्यामध्ये मंत्रिमंडळात मिळाली 42 ते 46च्या काळात, त्यावेळी त्यांनी जे मंत्रालय सांभाळले, म्हणजे आता इरिगेशन त्यांनी हिराकोंड धरण असो किंवा तुमचं काय त्याला भाकरा नांगल असो, ह्या ज्या हिराकोंड होतं आणि दुसरं अशा अनेक पॉवर ग्रीड त्यांच्याकडे होतं, खाणकाम त्यांच्याकडे होतं. आता ह्या देशातील मजुराचा विचार करताना जसं त्यांनी मजुरांना आठवड्यातून 1 दिवस सुट्टी असली पाहिजे, त्यांचे कामाचे तास कमी केले पाहिजे हा विचार केला, त्याच वेळेस महिला, आपण जो प्रश्न विचारला महिलांच्या बाबतीत, त्यांनी त्यावेळेस देखील म्हटलं की महिलांना एकतर ज्या घातक प्रकारचे उद्योग आहेत, म्हणजे जसं आता मायनिंगमध्ये होतं, तर त्यांना सांगितलं मायनिंगला खाली त्यांना जाऊ द्यायचं नाही, कायदा त्यांनी केला. एवढंच नाही, महिलांना पाळणाघराची व्यवस्था त्यांनी केली. ह्या सगळ्या आपल्या संविधानामध्ये आलेलं आहे. प्रसूतीच्या काळातली सुट्टी पण मला वाटतं, प्रसूती काळातली सुट्टी जी आहे ते देखील त्यांनी त्याच्यात घेतली. म्हणजे संविधानाने निव्वळ एकाच अंगाचा विचार केला नाही. अगदी. तर स्त्री आणि पुरुष इक्वॅलिटी, त्याचे हक्क कसे अबाधित राहतील. नंतर पुढे दुसरे अनेक कायदे निघाले, परंतु बेसिक थिंकिंग जे आहे, बरोबर, त्या सगळ्या गोष्टीची त्यांनी जे त्यांना अनुभव याच्यात आलेला होता व्हायसरायच्या याच्यामध्ये, म्हणजे सखोल अशा विचार मंथनातून घडलेलं हे अमृताचा कलश म्हणजेच आपलं हे संविधान असं आपल्याला म्हणता येईल. सर, तिथून पुढे जाताना मला असं विचारावं वाटतं की आपण संविधान म्हटलं की साधारण प्रत्येक जण आपल्या अधिकाराबद्दल बोलतो, आपल्या हक्कांबद्दल बोलतो, पण त्यासोबत आपल्या संविधानामध्ये, राज्यघटनेमध्ये काही मूलभूत आपले कर्तव्य आणि जबाबदाऱ्याही सांगितल्या गेलेल्या आहेत. मला वाटतं त्याविषयी काही थोडक्यात. मगाशी आपण बोलताना एक विचारलं, मानवाधिकार आणि संविधान, ह्याबद्दल पहिला प्रश्न आपण विचारला होता. अगदी. ज्यावेळी तुम्ही आपला हक्क म्हणता,
त्यावेळी जबाबदारी ही तुमच्या मागे चालत येते. मानवाधिकार आयोग हा अशाकरता केला की प्रत्येक गरीब मनुष्य हा कोर्टामध्ये जाऊन आपला फंडामेंटल राईट घेऊ शकत नाही. म्हणून शासनाची जी देशातील नागरिकाकरता जी जबाबदारी आहे ती जर त्यांच्याकडून त्याची कुठल्याही प्रकाराने अवहेलना होत असेल तर किंवा तो त्यांचे हक्क भंग होत असतील तर त्याकरता डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल टाकले आपल्या संविधानामध्ये. डायरेक्टिव्ह जे प्रिन्सिपल्स आहेत ही शासनाची जबाबदारी या देशातील नागरिकांना, स्त्री असो पुरुष असो, त्यांच्या हक्काचे संरक्षणाची गरज आहे. आणि त्याच वेळेस जसं तुम्ही 21मध्ये 22 ते 23 आर्टिकलच्या बाबतीमध्ये बोलता 14पासून 21पर्यंत की व्यवसायात असो शिक्षण असो माझे, त्याच वेळेस तुमची जबाबदारी आहे की तुम्ही देखील त्यांना त्या प्रकारे जी काही यंत्रणा आहे त्या यंत्रणेला तुम्ही कोऑपरेट केलं पाहिजे. म्हणजे ह्युमन राईट्स कमिशन जे आहेत, ज्यावेळेस सर्वसामान्य मनुष्य कोर्टात जाऊन आपले हक्क मागू शकत नाही आर्थिक व्यवस्थेमुळे, म्हणून ते कमिशन बनवण्यात आले. हे SC/ST कमिशन असो, आदिवासी कमिशन असो, शेतकऱ्यांचे प्रश्न असो, हे संविधानामध्ये सगळ्यांचे, महिलांचे, आता महिला आयोग आहेत, ही जर व्यवस्था आपल्या संविधानात नसती तर आपल्याला आयोग करता आले असते का? आज स्त्रियांचे आपण पाहतो की स्त्रियांचे प्रश्न आयोग त्यांच्या प्रकारे सोडून घेतात. हे कसे काय आले असते जर संविधानात तरतूद नसते? म्हणजे साधारण सर्व घटकांचा विचार एकंदरीत संविधानकर्त्यांनी, निर्मित्यांनी या संविधान निर्माण करताना केला गेला. सर, अगदी काही मिनटं आपल्याकडे उरलेली आहेत, तर जाता जाता मला फक्त एवढं विचारावं वाटतं की आपलं भारतीय संविधान आणि इतर देशांचं संविधान यातला मूलभूत अगदी थोडक्यातला फरक, आणि तुम्ही सांगितलं की श्रेष्ठ संविधान, सर्वश्रेष्ठ संविधान जगातलं हे भारतीय संविधान आहे. काय सांगाल याबद्दल? हे बघा, महत्त्वाचं असं आहे की ज्यावेळी आपल्या काही समोर काही वस्तू आणून ठेवल्या, सगळ्यांचं फ्रूट्स आहेत सगळ्या प्रकारचे, पण जी चांगली असतात तीच आपण निवडून घेतो. अगदी. आणि जे जे आपण चांगलं निवडून घेतो तेच उत्कृष्ट होते, आणि जे नकोच असते तसंच राहते. मानवी स्वभाव आहे तो, हा स्वभाव आहे म्हणून. त्याचप्रमाणे ज्या निर्णय देशातील त्या त्या परिस्थितीमध्ये त्यांच्या धार्मिक आणि चालीरीतीप्रमाणे ज्या गोष्टी होत्या त्या गोष्टी आपल्या देशाला लागू होण्यासारख्या नाहीत, की आपल्या देशाची जी परंपरा आहे, आपल्या देशाची जी संस्कृती आहे, आपल्या देशातले जे धार्मिक अधिष्ठान आहे, सामाजिक अधिष्ठान आहे, यामध्ये त्या बसणाऱ्या नाहीत, म्हणून त्या आपण नाकारल्या आणि बेस्ट जे होतं ते चांगलं घेतलं. त्यामुळे त्यांनी त्या गोष्टी सोडल्या नाही, आपण काही गोष्टी सोडल्या आणि सर्वात चांगल्या याचा घेऊन आपण संविधान बनवलेलं आहे. म्हणून इतर लोकांनी विचार नाही केला ना, ज्या गोष्टी नाहीत आपण डिलीट केल्या. संविधानाने जसं आपण संविधानामध्ये सुधारणा केल्या तसंच काही संविधानामधले आपण काही गोष्टी आपण हे केल्या, नाकारल्या. तर हा जो भाव आहे आपल्या संविधानामधला, जी ते आपल्याला परवानगी दिली आपल्या संविधानाने, बेस्ट शुड बी कंटिन्यूड अँड विच इज डॅमेजिंग इट शुड बी इरॅडिकेटेड. म्हणजे अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर सर, सगळ्या चांगल्या गोष्टींचा एक अर्क, एक क्रक्स ज्याला आपण म्हणतो, हा निवडून आपलं संविधान हे सर्वोत्कृष्ट का आहे याचा उलगडा आपल्याला या उत्तरातून नक्कीच झालेला आहे. विषय फार व्यापक आहे, फार मोठा आहे, आणि अगदी इतक्याशा मर्यादित वेळेमध्ये तो पूर्ण करणं हे खरोखर अवघड आहे. पण ते शिवधनुष्य आज आपल्या पाहुण्यांनी नक्कीच समर्थपणे पेललेलं आहे. अगदी समर्पक उत्तर आपल्या सर्व प्रश्नांना दिलेली आहे. आणि मित्र, क्रांतिकारांच्या बलिदानातून मिळालेलं जे स्वातंत्र्य आहे आणि त्या स्वातंत्र्याचा जी चव आहे चांगली, ती चाखण्यासाठी आणि ती अबाधित सूत्र आणि न्याय हक्क हे अबाधित राखण्यासाठी जे सूत्र आपल्याला ज्या पुस्तकांमधून दिलेलं आहे, ज्या दस्तावेजमधून दिलं आहे, ते म्हणजे आपलं संविधान. आणि आपल्या पाहुण्यांनी आज सर आपण इथे आलात आणि आपण अतिशय समर्पक अशी उत्तरं दिली, सोप्या भाषेमध्ये समजावून सांगितलं प्रत्येक सामान्य व्यक्तीला की संविधान दिन का साजरा करावा आणि संविधानाचं महत्त्व काय. खूप खूप धन्यवाद सर, आपण वेळ काढून इथे आलात त्याबद्दल मी सर्वांतर्फे आपलं मनपूर्वक आभार मानतो. मित्रहो, आपण पाहिलं की जसं मी सांगितलं व्यापक विषय आहे, अगदी थोडक्यात आपल्याला तो कव्हर करायचा आहे. तर अगदी एका ओळीत जर सांगायचं झालं तर संवेदनशील प्रत्येक व्यक्ती असतो, पण त्यासोबत
संविधानशील होणं हेही या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला सांगावंसं वाटतं. आणि पुढे पुन्हा आपण भेटूया नवीन भागामध्ये नवीन विषय घेऊन. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा, आनंदी राहा. नमस्कार.